मध्ये महिलांना आरक्षण देण्याच्या संदर्भातला निर्णय काँग्रेसची सरकारांनीच घेतलेला आहे। त्यामध्ये राजीव गांधीजी असतील किंवा नंतर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात असेल, या दोन्ही पहिले 33% नंतर 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा निर्णय सुद्धा काँग्रेसच्या काळात झालेला आहे। हे विधेयक सध्या आणलेलं आहे, यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे। हे कधी लागू होणार याबाबत अजूनही केंद्र सरकारची भूमिका ही क्लिअर नाही, स्पष्ट भूमिका केंद्र सरकारची नाही। आणि आमची भूमिका अशी आहे, आमच्या नेत्या सोनिया गांधींनी पण हे विषय मांडताना सांगितलं आहे की हे काँग्रेसची सुद्धा स्पष्ट मागणी आहे की महिला आरक्षण तात्काळ लागू करावं आणि विधेयकाची अंमलबजावणी त्वरित करावी, ही मागणी सुद्धा काँग्रेसनी आणि आमच्या नेत्यांनी केलेली आहे। त्याबरोबरच दुसरी मागणी केली की जातनिहाय जनगणना करावी, ही सुद्धा मागणी आम्ही आणि माननीय सोनिया गांधींनी सुद्धा ही मागणी केलेली आहे। कास्ट म्हणजे याच्याप्रमाणे सेन्सस करावं। दुसरं की या पलीकडे जाऊन या देशातील ओबीसीसाठी ज्या पद्धतीनं हे आरक्षण पुढे महिलांचं येईल, त्यावेळेस या आरक्षणामध्ये SC ST बरोबर ओबीसीच्या महिलांना सुद्धा हे आरक्षण लागू करावं अशी मागणी एकमेव नेते आहेत, ती काँग्रेसच्या नेत्या आहेत माननीय सोनिया गांधी। त्यांनी ही मागणी केलेली आहे आणि म्हणून आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे। SC हे लागू होईल त्यावेळेस, आता तर हा केवळ जुमलाच दिसतोय आणि पहिले तुम्ही मला मत द्या, मग मी तुम्हाला महिला आरक्षण देतो। म्हणजे असं आहे की जेवण घालण्याच्या पूर्वी ज्याला जेवायला बोलवतो त्यांच्याकडून सगळं साहित्य मागून घ्यायचं आणि शिजवल्यानंतर मागायचं हे आता मी तुम्हाला जेवू घातलेलं आहे। तर असं कधी होत नाही, पण ही भूमिका त्यांची आहे। म्हणून केवळ केंद्र सरकारने या संदर्भामध्ये घोषणाबाजी करण्यापेक्षा हा जर लागू केला असता तर लोकांचा विश्वास वाटला असता। म्हणून केंद्र सरकारचा हा एक नवीन जुमला आहे असं मी त्याला म्हटलेलं आहे। नाही, धनगर समाजांना चेतवलं कोणी? धनगर समाजाच्या ज्या मागण्यांना पूर्ण करण्याचं खोटं आश्वासन दिलं कोणी? कुठल्या सरकारने दिलं? खरं तर हे आंदोलन पेटवण्यापेक्षा ज्या लोकांनी तुम्हाला या स्टेजवर आणून ठेवलं आहे, तुमची फसगत केली आहे, त्यांना रस्त्यावर फिरू देऊ नका, त्यांना गावबंदी करा। खरं त्यावेळेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही। उपोषण करून आपला जीव घालवण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांना ज्यांनी तुमची फसगत केली त्या लोकांना तुम्ही धडा शिकवावा, अशी आमची या निमित्तानं मागणी आहे। आणि शासनाने हे सर्व जे आंदोलन आता राज्यामध्ये ओबीसी, धनगर, मराठा आणि या सर्व जी स्थिती निर्माण झाली, याला हे आत्ताचं सरकार जबाबदार आहे। यांनीच पेटवलेली सगळी मुद्दे आहेत आणि यांनीच त्याच्यावर मार्ग काढावा। कोणाला काय द्यायचं आणि हे आरक्षणाचा विषय संपवायचा ही सरकारची जबाबदारी आहे। राज्यात आणि केंद्रामध्ये बहुमताचं सरकार आहे। आता एकमेकाचे कंपडे फाडण्यापेक्षा, कोणाला लांडगा, कोणाला कुत्रा, कोणाला मांजर म्हणण्यापेक्षा एकत्र मिळून हत्तीचं बळ आणा आणि हे आरक्षण द्या। आता बैठकाचं सत्र सुरू झालं आहे, बैठका पुन्हा एक नवीन बैठक, पुन्हा एक नवीन JR, यातून फायदा काय? शेवट असं आहे की केंद्र सरकारलाच अमेंडमेंट करायची आहे, ते केंद्र सरकारच्या हातात आहे। मागच्या वेळेस राज्य सरकारना नसतानाही अधिकार तो आरक्षणाचा निर्णय घेतला। तोच जर निर्णय केंद्राकडे पाठवला असता आणि केंद्र सरकारने घेतला असता आणि EWSच्या धर्तीवर ते आरक्षण दिलं असतं तर ते टिकलं असतं, पण ते केलं नाही। यांना फसगत करायची होती मराठा समाजाची, मराठा समाजाला बनवायचं होतं, बनवेगिरी करायची होती आणि ती फसगत केली त्यांनी। त्यात फसगत करताना यशस्वी झाले, पण आज ते पितळ उघडं पडलेलं आहे आणि त्यामुळे हे काही आता प्रयत्न करतील तरी केंद्र सरकार हा निर्णय घेऊ शकतात। सर्वप्रथम मी ती भूमिका मांडलेली होती की आपण
स्पेशल अधिवेशन बोलवलं आहे, त्यामध्ये हे बिल आणावं, हा निर्णय घ्यावा आणि अमेंडमेंट करावं. नितेश राणेंनी तुमच्यावरती टीका केली जुमल्याच्या बाबतीत. ते म्हणतात की विजय वडेट्टीवार अजून काँग्रेसमध्ये 100% रुळलेले नाही. नाही, आता मला तर 17 वर्ष काँग्रेसमध्ये येऊन झाले, पण त्यांना किती वर्ष झाले तर कोण कुठे रुळला आहे हे उत्तर जनता देईल. महत्वाचं अशोक चव्हाणांनी या सगळ्या संदर्भात म्हटलं होतं की लवकर मिटिंग लावावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे ठीक आहे, पण एक्सेसिव्ह आरक्षण असावं. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की जसं प्रमाणे इकॉनॉमिकल बॅकवर्ड 10% तसंच केंद्र सरकारने लवकरात लवकर याबद्दल मागणी करावी. नक्कीच तीच मागणी आहे आमची. हे आरक्षण देण्याचा अधिकारच केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे सांगितलं इकॉनॉमिकल विकर सेक्शनच्या धर्तीवर मराठा समाजांना 50%च्या मर्यादा वाढवावेत आणि आरक्षण द्यावं. हे आमच्या काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये सुद्धा हा निर्णय झालेला आहे आणि ठराव झालेला आहे. त्यांनी सुद्धा म्हटलं आहे. आम्ही तर असं म्हणतो की जेवढ्या सगळ्या कॅटेगरी आहेत 100% आरक्षण करून टाका. ओबीसी 52% असतील तर 52% आम्हाला देऊन टाका. ज्याचे 100% आहेत त्यांना तेवढे लोकसंख्येप्रमाणे द्या. हे सेन्सस केल्याशिवाय हे कसं कळणार कोणाची संख्या किती आहे? त्यामुळे जातनिहाय जनगणना करा ही मागणी आमच्या काँग्रेस वर्किंग कमिटीने ठरावाद्वारे मान्य केलेली आहे आणि 50%च्या वर मर्यादा वाढवा ही सुद्धा मागणी केलेली आहे. त्यामुळे आम्ही गंभीर आहोत या सगळ्या लोकांना न्याय देण्यासाठी. मराठवाड्यातलं जे सोयाबीन संशोधन केंद्र आहे दोन्ही बीडमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यावर धनंजय मुंडे याच्यावर टीका केली जाते. कसं पाहता येईल? नाही, असं आहे की नवीन केंद्र सुरू करायला पाहिजेत. पळवापळवी करण्याची गरज काय नाही. एखाद्या ठिकाणी एखाद्या जिल्ह्याच्या लोकांना त्याचा फायदा होण्यासाठी जर केंद्र सुरू झालं असेल लातूरमध्ये तर यांनी बीडमध्ये दुसरं केंद्र सुरू करावं. पण म्हणजे दुसऱ्याच्या अंगावर असलेलं पांघरून काढून आपल्या अंगावर पांघरणं आणि दुसऱ्याला नागळं ठेवणं किंवा त्याला त्याच्या अंगावरचं काढून घेणं हे कितपत योग्य आहे? म्हणजे स्वतः कर्तृत्व नाही आणि दुसऱ्यांनी कर्तृत्व उभं केलं ते ओढून घ्यायचं आणि स्वतःचं कर्तृत्व शून्य दाखवायचं, हा त्यातला प्रकार आहे. धनगर आरक्षणावरून मुद्दा पेटलेला आहे. किशन पडळकर यांनी अजित पवारांवर त्याची टीका केलेली आहे. त्यांना लबाड लांडगा देखील म्हटलेला आहे. तरी राजकारणाची स्थिती खाली जात आहे का? आणि दुसरीकडे आपण पाहतो की आता महाविकास आघाडीत कुठेतरी खटकत होतं ते आता महायुतीत देखील पाहायला मिळतं असं म्हणावं लागतं. नाही, ते आता पाहिलं ठाण्यातला आमदार खासदारांच्या विरुद्ध बोलतो. आपले भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणजे मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट करतो आणि दुसरीकडे दुसरे विधान परिषदेचे आमदार उपमुख्यमंत्र्यांना टार्गेट करतात. तर हे सगळं जे चाललेलं आहे म्हणजे सत्तेसाठी लाचारी पत्करणारी जी मंडळी आहे त्यांनी किती सहन करावं, लाचार बनून जगावं की सत्तेला लात मारून स्वाभिमानानं जगावं, हा त्यांचा प्रश्न आहे. नाहीतर कोणी कोणाला काय पण म्हणत राहतील. पातळी का घडत चालली, याला जबाबदार कोण? की हे जे फाडाफोडीचं राजकारण झालं, पक्ष फोडली गेली आणि स्वतःचं अस्तित्व स्वतःला सिद्ध करता येत नाही, अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस दुसरे पक्ष फोडून हे म्हणजे सत्ता हस्तगत केली तर अशा लोकांना हे सहन करावं लागेल. सहन करण्याशिवाय दुसरा मार्ग मला दिसत नाही. सहन करा आणि सत्तेत राहा. सहन होत नसेल तर सत्तेच्या बाहेर पडा, याशिवाय दुसरा पर्याय काय? त्यांनी यांना काही म्हणू देत, कुठल्याही भाषा वापरू देत, कुठलेही शब्द वापरू देत, ते सहन करावंच लागेल. कारण कोणाच्या बळावर सत्ता आली हे त्यांना माहीत आहे. सर, तुम्ही जे बोलताय त्यालाच अनुसरून दादांचा हा कायमच ज्यावेळी ते सत्ताधारी होते त्यावेळी दरारा होता. आपण तो पाहिला देखील आहे प्रशासनावरचा दरारा. मात्र ज्या पद्धतीने त्यांच्या सरकारमधला आमदार ज्या पद्धतीने दादांवरती टीका करतात त्यावरती कुठलंही उत्तर दादांकडनं अद्याप येत नाहीये. काय नेमकं वाटतं? मी काल पण म्हणालो, दादा वाघ आहेत, शिया आहेत, हत्ती आहेत, या दाखवण्याची वेळ आली. नाहीतर ते पडळकरच्या बोलण्याला बळ मिळेल. नाही नाही, हे नागपुरातल्या ओबीसीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात फूट आहे असं त्याचा अर्थ होत नाही. त्यावेळेस जी समिती कुणबी समाजाच्या लोकांनी गठीत केलेली कृती समिती होती ते बाहेर पडलेत. परंतु राष्ट्रीय ओबीसी महासंघ आहे
हे सर्वसमावेशक आहे, सर्व ओबीसी समाजाचं आहे. त्यावेळेस एका जातीतून दुसऱ्या जातीला प्रमाणपत्र देऊ नये यासाठी त्यांचं ती समिती होती, ती गुंडाळली. तेवढ्याच पुरती तो विषय होता, त्याच्या पलीकडचा त्यांचा विषय नव्हता. कुणबी समाजाचं प्रमाणपत्र मराठ्यांना देऊ नये यासाठी त्या विदर्भातली नागपूर जिल्ह्यातील विशेष करून प्रॉपर नागपुरातील कुणबी समाजाने ते आंदोलन आणि कृती समिती तयार केलेली होती. त्यांनी ते थांबवलं. पण ओबीसीचे सर्वसमावेशक जो ओबीसी आहे आणि ज्यांचे ते नेतृत्व करणारी मंडळी आहे, मग ते असतील किंवा आम्ही असू, हे आंदोलन आम्ही थांबवलेलं नाही. बबनराव तायवाडे असू देत, विजय वडेट्टीवार असू देत किंवा महाराष्ट्रातील कोणी ओबीसी नेते असू देत, आमच्यामध्ये एकमत आहे आणि आम्ही काही त्यांच्या कृतीला किंवा घेतलेल्या निर्णयाला आम्ही बांधील नाही. तो एकच समाजापुरती तो निर्णय होता. पुणे लोकसभेबद्दल अद्याप निर्णय झालेला आहे. पोटनिवडणुकीसाठी कुठेतरी निवडणूक आयोगाने या नियमामध्ये बदल केलेला आहे अशी माहिती समजते. काय सांगा? आहे ना, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे साहित्य आहेत आणि त्यांच्या छत्रीखाली ज्यांच्या छायेखाली आहेत, तर ती छत्री कोणाची आहे, तर त्या छत्रीच्या खाली असल्यावर त्यांना काढून घेण्याची भीती असते. आता तर पुन्हा अमेंडमेंट येते आहे नवीन. त्या अमेंडमेंटमध्ये तर केंद्र सरकारचं पूर्णतः वर्चस्व त्या निवडणूक आयोगावर असणार आहे, निवडणूक आयुक्तावर असणार आहे. ते म्हणतील त्यावेळेस काढून टाकतील. कारण पूर्वी विरोधी पक्षनेता आणि CJI आणि पंतप्रधान तिघांच्या समितीमधून सिलेक्शन व्हायचं. आता तर त्यांनी विरोधी पक्ष आपला चीफ जस्टिसलाच काढून टाकलं आणि मंत्रिमंडळातला सहकारी त्या समितीमध्ये असणार. म्हणजे 2 वर्षेस एक कोणालाच व्हायचं नाही. फेअर काही सिलेक्शन होणार नाही. आणि अशा वेळेस त्यांच्या दबावामध्ये हे सगळं काम करावं लागेल. राहिला निवडणुकीचा विषय, आता निवडणुका मग चंद्रपूरची असू देत किंवा पुण्याची, हे होणं शक्य दिसत नाही. सर, शेतकऱ्यांवरती बर्फवृष्टीची वेळ आलेली आहे. पावसाची जी शक्यता आहे ती देखील आता कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. कर्नाटक किंवा इतर राज्यांनी दुष्काळ जाहीर केलेला आहे, मात्र महाराष्ट्र सरकार कमी पडत आहे. दुष्काळ जाहीर का केला जात नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नाही, हे ढग येत नाही, ढगाचा पाऊस पडत नाही म्हणून टग्याचं सरकार आता शांतपणे जगत आहे असं म्हणायला हरकत नाही. कर्नाटकापासून धडा घ्यायला पाहिजे या सरकारने. काय टगेगिरी करत बसलात, आपसावर एकामेकावर चिखलफेक पडत, आपसा एकामेकावर घाणेरडे आरोप करत, ते करण्यापेक्षा थोडा शेतकऱ्याकडे लक्ष द्या. कर्नाटक सरकारकडून धडा घ्या. त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केला. आजही आपले 192 तालुके म्हणजे पूर्णतः दुष्काळी परिस्थिती आहे. त्या ठिकाणी पाऊस पडला नाही. त्यानंतर सुद्धा ते एक नवीन रोग त्या सोयाबीनवर आलेला आहे. त्यामुळं पूर्णतः शेंगाच भरले जात नाही. पूर्ण सोयाबीन पीक या राज्यातील पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये सुद्धा प्रचंड वाढ झालेली आहे. एका जिल्ह्यामध्ये महिन्यामध्ये 200 शेतकरी आत्महत्या करत आहेत. खुद्द पोळ्याच्या दिवशी, पोळा सण, बळीराजाचा आनंदाचा उत्सव आणि ज्या कष्टाच्या भरोशावर, बैलांच्या भरोशावर शेती केली जाते, त्यांना घास भरवण्याचा, पुरणपोळी भरवण्याचा सण, आणि शेतकऱ्याच्या या सणाच्या दिवशी सुद्धा यवतमाळमध्ये 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या एकाच दिवशी. हे कशाचं धोता काय? 50,000 रुपये अजून दिले नाहीत प्रोत्साहन, ना त्यांनी दुष्काळाचे पैसे दिलेत, गारपिटीचे पैसे दिलेत. घोषणा 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 घोषणा. आता यांना घोषणाचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी वाट बघतोय त्या नांगराचं रुमणं घेऊन. या तुम्ही, आम्ही रुमणं दाखवतो तुम्हाला. ही पाडी शेतकऱ्यावर आणली या सरकारने. दुष्काळ जाहीर करण्यासाठी काँग्रेस पक्ष कुठेतरी सरकारवर दबाव आणण्यासाठी कमी पडतोय असं वाटतं. आता आम्ही आहोत 50-60, 200चं सरकारनं फोडून साफ केलं ना. जनता साफ करेल त्यावेळेस कोण कुठे आहे तर दिसेल. आम्ही काय कमी पडायचं आहे? आम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागे आहोत, खंबीरपणे उभे आहोत. आणि शेतकऱ्यांनी ज्या वेळेस शेतकरी संकटात आहे त्यावेळेस सरकारने मदत केली. 70,000 कोटी रुपयाचं कर्जमाफीची निर्णय 2004 मध्ये कोणी घेतला? काँग्रेसने घेतला. सरसकट कर्जमाफी केली. पण आज 7.5 लक्ष कोटी रुपये उद्योगपतीचे कर्जमाफ होतात आणि मात्र शेतकऱ्यांसाठी 4-5 लाख कोटी रुपये यांच्याकडे नाहीत काय? बँका लुटून साफ करायला आहेत. बँकांचं कर्ज बुडव्यांचं कर्जमाफ करायला यांच्यापाशी पैसे आहेत. तर हे सर्व जे चाललं आहे शेतकऱ्याला गृहीत धरून चाललेलं आहे. आणि शेतकरी आज संकटात आहे. त्यावेळेस आम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागे आहोत.
जिल्ह्यामध्ये आमची बैठक होईल आता 7-8 दिवसामध्ये. त्यावेळेस आम्ही सर्वकष असं धोरण ठरवू. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भातली आमची भूमिका ठरेल. आम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.